महादेव मुंडे खून प्रकरणाला आता 1.5 वर्ष उलटलेलं आहे, मात्र अद्याप या प्रकरणात कुणालाच अटक झालेली नाही। खासदार सुप्रिया सुळे सातत्याने या संदर्भातलं ट्विट करत असतात आणि या संदर्भातच बोलण्यासाठी बीड जिल्ह्याचे खासदारच बजरंग बाप्पा सोनवणे आपल्यासोबत आहेत। सातत्यानं परळी संदर्भामध्ये महादेव मुंडे प्रकरणासंदर्भामध्ये सुप्रिया सुळेंचं ट्विट असतं। नेमकं प्रकरण काय आहे आणि सध्याची पोलीस पातळीवरची काय माहिती आहे? हे बघा, बीड जिल्ह्यासाठी ही खूप निंदनीय घटना आहे। बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत। बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिलकुल ढासळलेली आहे। कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय गृहमंत्री आहेत, त्यांना माझी विनंती आहे की याच्यासाठी काहीतरी बदल केला पाहिजे। त्यांनी आता एक नवीन SP दिलेत, पण SP साहेबांच्या सुद्धा कंट्रोलमध्ये हे येत नाही आहे। SP साहेब येतात, SP साहेब स्वतः चांगले आहेत का वाईट आहेत याच्यावर एक्सप्लेनेशन न करता माझं एकच म्हणणं आहे की या सर्व प्रक्रियेला जर पूर्वपदावर आणायचं असेल तर राजकीय थोडीशी परिस्थिती बदलावी लागेल। राजकारणी लोकांचीच परिस्थिती त्यांचा चष्मा बदलला पाहिजे, याच्यावर कुठेतरी आपल्याला कंट्रोल करायचं आहे। काय केलं पाहिजे म्हणजे? नाही सांगतोय मी पुढं, मला एकच म्हणायचं की राजकारणामध्ये जे काही लोक आमच्याकडे जे गुंड प्रवृत्तीचे लोक जमलेले आहेत, जे एक टोळी आहे, मोकोका लावून एक संतोष देशमुख हत्या प्रकरणातले 9-10 लोक जवळपास मध्ये गेलेत, एक त्याच्यातला सापडत नाही आरोपी असणारा। पण माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की ह्या 9-10 लोकांवर नाही, हे 100-200 लोकांची टोळी आहे बीड जिल्ह्यामध्ये। हे टोळी जर तुम्हाला एकदा पक्की पटकून त्याच्यावर जर हे केलं, कारण यांच्या चैन आणखी भरपूर आहेत। कारण तपास हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एका जागेवर थांबतोय, कारण त्याच्या पुढं त्यांना कोणी कोणी मदत केली, ते कोण कोण होते, काय काय होते, हे सर्व गोष्टीचा डिटेल जर त्याची चौकशी झाली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतात। आणि हाच जसा प्रकार आहे तसाच हा आमच्या ज्या भगिनी आहेत मुंडेताई, त्यांनी आज विष प्रशासन केलेलं आहे। ही किती वाईट घटना आहे। या भगिनीचा जीवाचा म्हणजे जीव त्यांचा चांगला हो, त्यांची प्रकृती चांगली याच्यासाठी मी प्रार्थना करतोय आणि मी त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याच्यासाठी प्रार्थना करतोय। बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे की त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे। पहिल्यांदा मी एक परमेश्वराला विनंती करणार आहे की बाबा या भगिनीची आमच्या प्रकृती चांगली होऊ देत आणि त्याच्यानंतर त्यांची जी मागणी आहे की त्यांचा पती जवळपास हत्या झाली असं त्यांचं किती दिवसाला म्हणणं आहे। आणि SP साहेबाकडे 2 वेळेस उपोषणाला बसल्यात, FC लिहून देतात, कलेक्टरकडे बसल्यात, पण त्याच्यावर पुढे काहीच होत नाही। मग ह्यांना कोणी SP ना कलेक्टरना कोणाचं प्रेशर आहे का? हे कुठल्या प्रेशरखाली काम करतायत? हे काय त्याचा तपास करत नाहीत? ह्या सर्व गोष्टीचा तपास सुद्धा झाला पाहिजे। मग त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागेल। ह्याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार प्रशासनच आहे। त्याच्यामुळे प्रशासनाच्या या लोकांनी सुद्धा काळजीपूर्वक त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि महादेव मुंडे प्रकरण जे आहे त्याला पूर्ण, कारण SIT नेमली, SITचं काय झालं? काहीच नाही। या सर्व प्रकरणामध्ये माझी एकच विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना, ते की मुख्यमंत्री पण आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आदरणीय दादा आहेत, ते डेप्युटी CM म्हणजे प्रमुख 2 पदं महाराष्ट्रात जे आहेत ते दोन्ही आमच्या बीड जिल्ह्याला प्रमुख म्हणता येते त्या गृह खात्यामुळं। तरी माझी विनंती, या दोघांनी सुद्धा लक्ष घातलं तर ही 100% ह्या न्यायाचं आमच्या भगिनीला मिळेल। बीड जिल्ह्याला न्याय मिळवायचा असेल तर यांनी तुम्ही टोकाचं पाऊल उचललं पाहिजे आणि जे कायद्याने दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी। लोकप्रतिनिधी तुम्ही आहात, ज्यावेळेस SP ना तुम्ही भेटलात, तुम्हाला काय उत्तर त्यांना दिलं? नाही, SP साहेबांना या प्रकरणामध्ये मी फोनवर बोललेलो, ज्या दिवशी ह्या ज्ञानेश्वरी ताई उपोषणाला बसल्या त्यावेळेस मी SP साहेबांना बोललो, त्या तत्कालीन कलेक्टरना बोललो होतो की असा असा प्रकार आहे। ते म्हणले आम्ही याच्यावर लवकर, तुम्ही त्यांचं म्हणणं होतं की जे तुम्ही चौकशी अधिकारी नेमलेले आहेत तेच चुकीचे आहेत, तर त्यांनी चौकशी अधिकारी दुसरे बदलून चौकशी करतो असं SP साहेबांनी शब्द दिला। मलाही पण बोलले की त्याचा आपण एक दुसरे अधिकारी नेमून त्याची चौकशी करून त्याचे लवकर अहवाल घेऊ। मग आत्तापर्यंत काय झालं? 4 महिने झालं, 5 महिने झालं, त्या आमच्या भगिनीला एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागतं की याचा कायद्याची जरब नाही आहे लोकांना आणि त्याला न्याय मिळत नाही असं वाटतंय। कोणकोणत्या प्रकरणामध्ये SIT नेमली आणि कोणकोणत्या प्रकरणामध्ये चौकशी अधिकारी बदलण्याची तुमची मागणी? नाही, माझी चौकशी अधिकारी बदलण्याबद्दल मागणी नाही, माझं म्हणणं एकच आहे, माझी एकच अशी प्रांजळ अशी मागणी आहे की बीड जिल्ह्यामध्ये असे जे प्रकार घडलेत या सर्व प्रकाराला जे कोणी पीडित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी। कोणतं प्रकरण ते? आता ज्ञानेश्वर मुंडेताई जे आज महादेव मुंडेचं बोलतायत, त्याच्यानंतर आमचं संतोषांना देशमुखचं आहे, आणखी असे असंख्य प्रकरण आहेत। आता तुम्हाला जर सगळं सांगितलं, सगळी डिटेल्स पोलिसला माहीत आहेत, कारण ज्या गोष्टी कुणाला कुठं कुठं मारलं जाते, काय होतं, दररोज दादागिरी होती, दररोज काय काय होतं, एवढ्यावर भागत नाही आहे। या गोष्टीला जर एकदा पूर्ण खोलात जायचं झालं तर आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये राख हा एक मोठा विषय, राख शासनाची आणि शासनाच्या ताब्यात आणि मालक म्हणतात दलाल काही। म्हणजे ही जर शासन का कलेक्टरने आणखी राख जप्त केली नाही? मी वारंवार मागणी केली कलेक्टरना की कलेक्टर साहेब तुम्ही नवीन आलं म्हणता तर तुम्ही एकदा त्याच्यावर हे करा।
आज आमचे कलेक्टर साहेब जी आज बघा, मी आणखी दुसऱ्या विषयाला तुम्हाला हात घालणार आहे, हा विषय वेगळा आहे, पण राखेचं कलेक्टर साहेबांनी काही केलं नाही. मग आता आपण म्हणतो की नवीन कलेक्टर आणले, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, अजितदादा असतील, की म्हणतात आम्ही सगळे अधिकारी चांगले आणतोय, कौतुक आहे. पण ते अधिकारी कुणाचं ऐकतात? आज बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी याची जिल्हा परिषद गट व गणाची रचना करायची, ती गट व गणाची रचना करताना 17चा रेफरन्स धरून करा असे आदेश आले. मग बीड जिल्ह्यामध्ये कुठंही काही बदल झाला नाही. अंबाजोगाई तालुक्यात परळी विधानसभा मतदारसंघातलीच गावं काही बदलली गेली. का बदलले? आणि एक सर्कल केजला नवीन झालं, तर त्या केजला झालेल्या सर्कलमध्ये एवढा अफरातफर केली की इकडलं गाव उचललं, तिकडं कुठंही झिगझॅग पद्धतीनं करा, झेड करा असे आदेश आहेत. कुठेही झेड उचललं, एक सर्कल केलंय, तिथून उचललंय, दुसरीकडे आले, म्हणजे सलगता ठेवलेली नाही. म्हणजे असे एवढे नियमाचे पूर्ण काही पायमल्ली केलेली आहे. नियमाचं कुठलंही पालन न करता नवीन सर्कल बनवले. कुणाच्या सांगण्यावर नाही होत? बघा, ही कुणाच्या सांगण्यावर मी सांगण्यापेक्षा कुणाची सत्ता आहे, कोण आमदार आहे, कोण मंत्री आहे, कोण काय मुख्यमंत्री आहे, ह्या सर्वांच्या सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावर, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही आहे, यांच्या सांगण्यावर हे कलेक्टरसुद्धा स्वतः असं करतात. आम्हाला वाटलं होतं की कलेक्टर न्यायाची भूमिका घेतील आणि कलेक्टर मी चांगला आहे म्हणून चांगला नाही ना, तुम्ही कागदावर चांगलं दाखवा. मला दाखवा म्हणलं त्यांना की तुम्ही कसं केलं, कायद्यानं कसं व्यवस्थित, तुम्ही नका करू. अशी पद्धत नाही चालणार ना. जे काय न्याय देवत आहात म्हणलं तुम्ही न्याय देवत आहात, तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. तुम्ही जी ही सगळे सर्कल बनवताय, या सर्कलमध्ये तुम्ही एवढी का तर कुणाला तरी निवडणार, त्याच्यावर असं नसतं एखादा मारुती बनवायला गेला तर म्हणजे त्याचा गणपती सुद्धा होईल ना, असं नाही. कलेक्टर आणि एसपी दोघांबद्दल तुमची प्रचंड नाराजी म्हणजे मागचे असणारे तत्कालीन असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याविषयी पण मी प्रिव्हिलेज मोशन केलं, कलेक्टरविषयी केलं, तुमच्या CO विषयी केलं आणि SP विषयी केलं. तिघांच्याही बदल्या झाल्यात. पण आत्ता आलेले लोक तरी काय बदलतात? म्हणजे कलेक्टरच्या बाबतीत, SPच्या बाबतीत माझी चांगला अनुभव नाही आहे. आता VC साहेबाच्या बाबतीत तरी मी चांगलं म्हणत होतो, पण त्यांनी ह्या न्यायच देत नाही तर कसं होणार? त्यांनी तुम्ही एकदा फिरा जिल्ह्यात, अधिवेशन चालू होते, आता पुन्हा आता आमचं अधिवेशन चालू होतं तर आम्ही तिथं मांडूच. पण इथं महाराष्ट्राच्या ह्या सर्व यंत्रणा आहेत, महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा काम करतात. या यंत्रणेनं कुठंतरी न्यायाची भूमिका घेतली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यामध्ये न्याय देवता आहे. सर्व आपल्या लोकशाहीमध्ये काम करत असताना आपण सर्वजण न्याय देवतेच्या अपेक्षानं आपण कलेक्टरकडे बघतो आणि त्यांनी जर न्याय देवतेचा धर्म नाही पाळला तर मग काय उपयोग? खासदार ऐकत नाही, खासदारांचंच दोघंही ऐकत नाही. तुमची काय आता पुढची भूमिका काय? खासदारांचं नाही ऐकू देत. खासदार त्यांना चिल्लर वाटत असेल, मागच्या दारानं आलाय असं वाटत असेल, मला माहीत नाही. खासदारांचं नाही ऐकलं तर माझं ऑब्जेक्शन आहे. माझं ऑब्जेक्शन ह्या गोष्टीला आहे की तुम्ही न्याय देवतेच्या खुर्चीवर बसलात, ते न्याय देवतेप्रमाणे न्याय करा. मग जनतेचं तर आहे का? तुम्ही जनतेसाठी बसला काय? तुम्हाला काय तिथे एखाद्या खासदाराचं कोणी निवडून येणार नसेल, आता खासदाराच्या घरातलं कोणी उभा राहील का नाही माहीत नाही, पण तुमच्या कलेक्टरच्या उभारणार आहे का? मला वाटतं नाही उभारणार. कुणी एखाद्या मंत्री असेल त्याच्यावर नाही उभारणार. तुम्ही कुणासाठी तरी काहीतरी करण्यासाठी नियम कायदा का तो कायद्यात बसून मदत करा असंच एवढं म्हणणं आहे माझं. कायद्यात बसून मदत केली तर आम्ही स्वागत करू, पण कायदा तोडून मदत करता सत्ताधाऱ्याला ही आमच्यासाठी वाईट आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच 150 ते 200 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करा. यासोबतच कलेक्टर असतील, SP असतील, यांचं काम योग्य पद्धतीने नाही आहे, त्यांच्याबद्दल देखील बजरंग बाप्पा सोनवणे यांना प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि सर्वसामान्यांसाठी कुठंतरी सर्वसामान्यांसाठी यंत्रणा राबवली गेली पाहिजे अशी देखील एक भूमिका त्यांना या निमित्तानं मांडली आहे. कॅमेरामन आसिफ सह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.